उद्या फेब्रुवारी 27 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतं। धार्मिक शास्त्रामध्ये या एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते। या दिवशी भगवान विष्णू तसेच आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा भगवान विष्णूने आवळ्याला मूळ वृक्ष म्हणून स्थापित केले होते आणि त्याच्या प्रत्येक भागात देवता वास करतात। आमलकी म्हणजे आवळा असल्याने आयुर्वेदात त्याला अमृतफळ म्हटले जाते आणि म्हणून या आवळा एकादशीच्या दिवशी आवळा खाणे आणि आवळा दान केल्याने चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी प्राप्त होते। पद्मपुराणानुसार हे व्रत केल्याने जाणून बुजून केलेली किंवा नकळत केलेली पाप, वाईट कर्म, दुःख नष्ट होतात आणि मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त होते। या आमलकी एकादशीला रंगभरी एकादशी असेही म्हणतात, कारण या दिवशी भगवान शिव देवी पार्वतीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच काशीत आले होते। धार्मिक दृष्टीने आमलकी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या शुक्रवार आमलकी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा। हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन फक्त 1 महिन्याच्या आतच मुलांचा लग्न विवाह जुळून येईल। शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल, मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतील। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय खूप जास्त प्रभावी आहे। शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे? हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी 9च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यानंतर ते सायंकाळी 8:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे। आता ज्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नाही, तर त्यांचा विवाह योग जुळून येण्यासाठी, लग्नातील अडथळे दूर होण्यासाठी ही आमलकी एकादशी तिथी खूप महत्त्वाची मानली जाते। आणि जर एकादशीला आपण हा उपाय जर केला ना, फक्त 1 महिन्यातच मुलांच्या लग्नाचा योग जो आहे तर तो जुळून येतो। आणि म्हणून तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल किंवा कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल तर तुम्ही हा उपाय मी सांगणार आहे तर तो नक्की करायचा आहे। हा उपाय केल्याने विवाह योग जो आहे तर तो 100% जुळून येईल। त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत, सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही किंवा मुलांना सतत बाहेरची नजर बाधा होत असेल, बाहेरच्या लोकांची नजर आपल्या मुलांना लागत असेल, यामुळे मुलं सतत किरकिर करत असेल, आजारी पडत असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या उपायाने दूर होतात। तसेच तुमच्या घरात शिक्षण घेणारी मुलं आहेत तर त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांना नोकरी प्राप्ती संबंधित काही समस्या येत असतील किंवा तुमची मुलं वाईट व्यसनाला लागलेली आहेत, मुलांना बाहेरचं वाईट व्यसन लागलं आहे, तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने दूर होतात। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या आमलकी एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि 1 तुळशीपत्र टाकायचं आहे। या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही, म्हणून एकादशीला जी काही तुळशीची पानं आपल्याला लागत असतात तर ती आदल्या दिवशीच म्हणजे आजच तोडून ठेवायची आहेत आणि उद्या तीच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत। खास करून मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद आणि 1 तुळशीपत्र टाकायचं आहे। यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। जर तुमच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा, तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत। धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे। ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत।
एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहे। यानंतर तुम्हाला एका कपाळामध्ये वाटीमध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे। कच्चं दूध म्हणजेच गरम न केलेलं दूध असतं, तर ते घ्यायचं आहे आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आवळ्याच्या वृक्षापाशी जायचं आहे। साक्षात बघा, या आवळ्याच्या वृक्षाखाली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। या वृक्षाच्या प्रत्येक भागामध्ये देवता निवास करत असतात आणि म्हणून या वृक्षाला पवित्र वृक्ष म्हटलं जातं आणि या वृक्षाच्या फळाला अमृत फळ म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी या वृक्षाची पूजा केली जाते। तर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो त्या वृक्षाच्या मुळापाशी प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळाला हळद कुंकू, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत। त्याचबरोबर आवळा सुद्धा तिथे अर्पण करायचा आहे आणि यानंतर हे जे दूध आहे तर हे सुद्धा तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। दूध अर्पण केल्यानंतर पुन्हा त्यावर थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि या वृक्षाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या ज्या काही समस्या आहेत, मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता तुमची मुलं जर मोठी असतील तर स्वतः तुम्ही मुलांकडून हा उपाय करून घ्या आणि जर तुमची मुलं बाहेरगावी असतील, मुलं छोटी असतील तर मग आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल, परंतु मुलांकडून हा उपाय करून घेण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा। धार्मिक श्रद्धेनुसार जर आमलकी एकादशीच्या दिवशी या आवळ्याच्या वृक्षाची पूजा जर आपण भक्तीने आणि श्रद्धेने जर केली तर भगवान श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। तसेच या दिवशी या झाडाची पूजा केल्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याचबरोबर तुमचे जीवन हे आनंदाने भरलेलं राहतं। तसेच भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने घर नेहमी अन्न आणि संपत्तीने भरलेले असते। या आमलकी एकादशीच्या दिवशी आवळा खाल्ल्याने, आवळ्याचं सेवन केल्याने सर्व रोग आजार जे आहेत ते सुद्धा दूर होतात। तसेच या दिवशी आवळा दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असं सुद्धा म्हटलं जातं। तसेच या आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करून तुळशीला आवळे अर्पण करावे, कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि जिथे लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू हे स्वतः निवास करत असतात। विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करून तुळशीला जर आपण आवळे अर्पण केले तर आपल्या घरातील दरिद्रता, गरिबीही दूर होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते। तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडण होत असतील, दोघांचं अजिबात पटत नसेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर या आमलकी एकादशीच्या दिवशी पती आणि पत्नी या दोघांनी मिळून आवळ्या वृक्षाची पूजा करायची आहे आणि दोघांनी सोबत या आवळ्या वृक्षाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तसेच घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील तर या दिवशी आपल्या देवघरासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। तसेच जर तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर या आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचं झाड खरेदी करून ते आपल्या घरी लावावं, यामुळे कुटुंबाची भरभरून प्रगती होते। त्याचबरोबर जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू तुमच्यावरती गुप्तवार करत असेल तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठी या आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाला जल अर्पण करून त्या आवळ्याच्या झाडाच्या मुळापासली माती जी आहे तर ती उचलून तुमच्या कपाळावरती एक टिळक लावायचा आहे। या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करून तुम्हाला तुमच्या जीवनातील शत्रू त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या आमलकी एकादशीला करू शकता। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।